स्वामीकानंदांनी खूप 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 सुंदर काय काय लिहिलंय. ते नेहमी म्हणतात तुमच्या आयुष्याची सुरुवात जर चांगली असेल ना तर त्याचा शेवटही नक्कीच चांगला होतो. आणि स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात की संघर्ष हा तुमच्या वाटेवरचा पैलू आहे, तो तुम्हाला घडवावाच लागणार आहे. कारण की ज्याच्या वाटेवरती संघर्ष आहे ना त्याने समजून जायचं की विजयाचा झेंडा तुमच्या हातामध्ये आहे. फक्त त्या संघर्षाला लढा द्यायला तुम्ही शिका. स्वामी विवेकानंद जे पान वाचायचे ना मित्रांनो पुस्तकाचं, त्यांना ती सवय होती, ते पान फाडायचे आणि रेल्वेच्या बाहेर फेकून द्यायचे. आधी पाया पडायचे आणि मग फेकून द्यायचे. पण त्यांना कधी कोणत्या पानातलं किती नंबरच्या ओळीतलं अक्षर विचारलं, त्याचा अर्थ विचारले ते अचूक सांगायचे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 16 धावा फलक्यावरती आहेत. पहिलं शतक प्रगती पथावर कुरीगड जबरदस्त बॅटिंग करताना. ओ कट केलाय चेंडू, चांगला फटका आहे, 30 मध्ये अडवला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 17. हलगी ही महाराष्ट्राची शान आहे. तुम्ही जर बघितलं गेलं तर आता डीजे आणि ताशे आले, पण पहिले हलगी वाजायची. कोणत्याही देवाचा झेंडा जर मिरवणूक निघली, काठीची मिरवणूक निघली, देवाची यात्रा जर निघली ना तर मित्रांनो हलगी वाजायची. आणि त्या हलगीच्या तालावर महाराष्ट्र पहिला नाचायचा, ढोल ताशांवरती महाराष्ट्र नाचायचा. आता डीजेचं समीकरण आलंय. म्हणून तर फॅन्ड्री सिनेमाने हलगीची ताकद काय दाखवून दिली. हलगी वाजली पाहिजे, महाराष्ट्राची शान ही जिवंत ठेवली पाहिजे. पण 17 धावा आहेत, एकही विकेट मैदानामध्ये नाहीये. गोलंदाजाचं नाव सांगा. अच्छा, राहुल गोरख. येस सर, राहुल राहुल गोरखा मैदानाच्या आतमध्ये आहे. आर जे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करते. 17 आकडा नजरेसमोर आला ना मित्रांनो तो खतरा बनतो. 83चा वर्ल्ड कप जर आपण बघितला तर 17 या धाव्यांवरती भारतीय टीमच्या 4 विकेटी होत्या. त्यानंतर मग कपिल देव मैदानामध्ये आले आणि गोड आकडा मैदानामध्ये आला 21 धावा. आता बघूया हे समीकरण काय होईल. 17 वरती खतरा, चौकार षटकार की विकेट. हो इथे मात्र नमस्कार चेंडूला केलाय, घाबरला गेलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धोका मात्र टळणार आहे. धावसंख्या फलक आहे 18 या आकड्यावरती. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन खरं सातत्याने या स्पर्धेला पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव आहे मित्रांनो. आपण एवढ्या स्पर्धा बघतो पण असं देखणं आयोजन आणि देखणं नियोजन कोणत्या स्पर्धेमध्ये नसतं तेवढं या स्पर्धेमध्ये असतं. सम्राट मित्र मंडळाचं मी करावं तेवढं कौतुक कमी आहे. सातत्याने वेगवेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून असतात. कधी रक्तदान शिबिर असेल, महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं असेल. गणपतीच्या दिवशी आपण बघतो 10 दिवस निलेश सर आपण गणपतीचे देखाव्यामध्ये आपण महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत मांडता. हे काम सातत्याने म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांच्या मनामध्ये जिवंत ठेवण्याचं काम हे मंडळ करत असतं. वा चांगला फटका, देखणा स्ट्रोक आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल मिळेन देते. जगात भारी 19 फेब्रुवारी. बघा पुढील महिन्यामध्ये सातत्याने आपण बघतो की महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करते. फुलटा चेंडू होता तिथे. बॅटची हलकीशी आहे की नाही पण आम्हाला सांगतील. तोपर्यंत मात्र एक धाव बनवली गेली आहे. विनोद सर आम्हाला घोषित करतात की तिथे हलकीशी कट आहे, सिंगल मिळेन. धावसंख्या फलक आहे 20. खरं पाहायला गेलं तर महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणे थेरगावमध्ये एक गाव एक जयंती केली जाते आणि खूप मोठ्या जल्लोषमध्ये खऱ्या अर्थानं सातत्याने आपण बघतो महाराजांची जयंती इथे साजरी केली जाते. तिथे सुद्धा या त्रिमूर्तींचा खूप मोठा वाटा असतो. लोक म्हणतात खारीचा वाटा असतो पण खारच यांची आहे, घरच यांचं आहे. त्याच्यामुळे मोठा वाटा नव्हे तर गावच आमचं आहे. म्हणून म्हणतो ना 100 गाव एकीकडे तेव्हा थेरगाव एकीकडे. डबल दुर्री 22 धावा फलकावरती आहेत. ओ स्लोअर चेंडू मैदानामध्ये टाकला गेलाय. कोणताही फटका सजला नाहीये तिथे. डॉट चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी.
ओ जाग्यावरून आपण बघतो टॅप करायचा प्रयत्न केला होता पण तिथे पंचांनी दंडित केले. उजव्या थोडासा बाहेर चेंडू हल्लाय. पंचांनी दंडित केले, वाईट चेंडू असेल. ओहो गुडगा टेक शॉट देख वाडा ब्युटिफुल फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवतील, यशस्वी होतील, पण चेंडू मात्र सीमा पार जातोय का? बाळाडगोर काय? यस 4. मी लांबून सुद्धा तुम्हाला ओळखू शकतो बाळाडगोर. रिलीज झाला छावा सिनेमाचा ट्रेलर. निलेश सर, छावा सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज झाला. एका दिवसामध्ये नव्हे तर फक्त 12 तासामध्ये किती लोकांनी ट्रेलर बघितला असेल? 22 मिलियन लोकांनी ट्रेलर बघितला. आणि ट्रेलर बघितल्यानंतर असा कोणता मावळा नसेल की त्याच्या अंगावरती काटा येणार नाही. काय ऍक्टिंग केली त्यामध्ये. पुष्पा सिनेमाची लीड त्याच्यामध्ये लीड आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महाराजांवरती प्रेम करणारी लोक महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत, भारतामध्ये आहेत, भारताच्या बाहेर सुद्धा आहेत. हे जपलंय महाराजांनी आणि महाराजांचं प्रेम आपण जपतोय. 27 धावा फलकावरती आहेत. करण गोलंदाजीला आहे ना? यस. तिकोना डायनामाइट्स आपण बघतोय मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना, तर एकीकडे कोरीगड जबरदस्त बॅटिंग करताना. ट्वेंटी 27 27 आहेत सर. काही ना इंग्लिश लवकर समजत काय झालंय सांगा. ओ सरळ खेळलाय. डीप लॉंगला एक सिंगल मिळेल तिथे. हा मग त्याच्यासाठी काय करायचं असतं, एक एक प्लेअर आपला जर कॉमेंट्री बॉक्समध्ये असलं की ती गडबड होणार नाही. मग 1 रन गेले किंवा 2 रन गेले त्याच्यासाठी एक एक प्लेअर राहू द्या तिथे. काय काय गोष्टी होतात तिकडे. 28 धावा आपण बघतोय फलकावरती आहेत. ओ डाऊन डाऊन इथे बघतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फिल्डर डाऊन द बॉल, पण तिथे हाताची ओंजळी तोडून फोडून चेंडू सीमा रेषा बाहेर. कुछ मीठा हो जाए इसको लगा डाला तर लाईफ झिंगाला. काय जबरदस्त फटका होता बघ. आणि कॅच झाला होता तिथे, पण बॅटरनी फटका मारल्यानंतर फिल्डरला असं वाटलं आता माझा तोल सुटणार आहे, पण कॅच मात्र गेलाय बाहेर षटकाराच्या दिशेने. आता फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. देने वाला जब भी देता देता छप्पड फाडके. तुम्ही भगवंताकडे एक मागा प्रेमाने, भगवंत तुम्हाला 2 देईन. फक्त मागणारं मन चांगलं पाहिजे. आणि आपण बघतो इथे षटकारावरती कॅच सुटला, इकडे मैदानामध्ये दुसरा कॅच सुटलाय. कॅच विन द मॅच विन. तुम कॅच पकडो तुम मॅच जितोगे, तुम कॅच छोडोगे तो मॅच छोडोगे. 35 रन्स, 35 धावा फलकावरती आहेत. आमचे आदरणीय सय्यद सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. स्विचिट्स उलटा फुलटा ताता थैया बघ भैया. चेंडू तिथे सीमा पार. चौकार. 4 4 4 4 4.
हे बघा थेरगावचा एक युवक सातत्याने व्यवसाय करत असतो. जर कोणाला ताण लागले तर सातत्याने लिंबू पाणी पिणं गरजेचं आहे. आपण बघतोय ज्या ठिकाणी टाक्या आहेत त्या टाक्यांच्या शेजारी आपण बघतोय यस लिंबू पाण्याची व्यवस्था आहे. पे करा आणि लिंबू पाणी प्या. 40 धावा फलकावरती आहेत. घ्या लिंबू पाण्याचा आस्वाद घ्या. लिंबू पाणी शरीरासाठी चांगलं असतं. या षटकातला काही चेंडू बाकी असताना 40 धावा फलकावरती आहेत. सुपला चेंडू मात्र हुकलाय मैदानाच्या आतमध्ये. ओ थ्रो डायरेक्ट हिट केलाय तिथे आपण बघतोय. ओ माय गॉड गेला 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 गेला. तेलही गेलं आणि तुपही गेलं. हाताला मात्र धुपाटणं आलं. याला म्हणायचं मेहनत केली ना वाया गेली. जिथे एक जाणार होता तिथे गेले किती 5 धावा. एक पूर्ण झाली. दुसऱ्या धाव्याला त्यांनी थ्रो केला आणि ते मात्र धावा 4 धाव्यांमध्ये अजून. सर मी स्कोअर सांगायलाच आहे. तुम्ही बॅटिंग छान करताय छान करा. आम्ही तुमच्या कानापर्यंत प्रत्येक चेंडू नंतर स्कोअर पोहोचवतो. धावसंख्या फलक सांगतो तुम्हाला 35 45 धावा. सॉरी 45 45 धावा फलकावरती. गडबड होते. चुकलं पाहिजे माणसाने आणि जो चुकत नाही तो शिकत नाही. पण माणसाने कुठं चुकलं पाहिजे तेही कळलं पाहिजे. आम्ही चुकलो तरी चालेल पण पंच चुकले नाही पाहिजे. आम्ही शब्द मागे घेऊ शकतो. तुम्ही निर्णय मागे नाही घेऊ शकत. यस पण पंचांना तिकडे डिसिजन मागे घेण्याचा पण निर्णय आहे. अथॉरिटी आहे तिथे त्यांना. यस पंचांचे हात कबुतरागत पसरवले गेले. सांगितलं गेलं कुकुडुकू वाईट चेंडू मैदानामध्ये. आज होईल कदाचित कारण की 77 धाव्यानंतर निलेश सर अजून कोणी धावा जास्त बनवल्या नाही. तर आज उंच स्कोर बनवायची तुमच्याकडे वेळ आहे. स्विच हिट्स. ओ टायमिंग लाजवाब. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय जबरदस्त फटका सजवलाय. ताता थैयानं बघ भैया. 4-4. प्रशांतने आतापर्यंत 3 फटके त्याच बाजूला सजवलेत आणि तिन्ही फटक्यांमध्ये तो यशस्वी ठरलाय. यश कोणाला मिळतं मित्रांनो ज्याला चांगला फोकस आणि मनापासून त्या कामाला प्रोत्साहन देता येतं त्याला यश मिळवता येतं. यशाची पायरी जर तुम्हाला जिंकायची असेल तर आधी अपयशाची पायरी तुम्हाला चढावी लागते. संघाचं अभिनंदन. 50 धावा. स्केअरला जातोय फटका. आपण बघतोय ग्राउंड द शॉट. सिंगल मिळतोय आणि इकडे 2 धावा. सकाळचा सत्र आहे. मूड फ्रेश आहे. मॅच रंगलेली आहे मैदानामध्ये. आणि पहिली 50 धाव्यांची पार्टनरशिप आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एकदा टीमने सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रशांत आणि राहुल काय जबरदस्त बॅटिंग आहे. ओ पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र डॉटच्या स्वरूप घेतोय. 52 धावा फलकावरती आहेत. 52 रन. लॉस ऑफ 0 विकेट. चेंडूचा आपण जर बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोडासा ओलापणा जाणवतो. टायमिंग आहे तिथे खोलवरचा चेंडू 38 मध्ये आपण बघतोय. ऑन साइडला एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. 53 धावा फलकावरती आहेत. काल मी रावेतमध्ये झालेल्या एका मॅचचं उदाहरण सांगेल सर. खूप मजा आले. लहान मुलांची मॅच होती अंडर 12ची. सगळ्यांना वाटलं तासभर मॅच संपणार नाही. वाडा टायमिंग पण तिथे फटका फसलाय. मला वाटते बॅट्समनने काय येताना काय कुठला लिंबू बिंबू उतरून आणला होता की काय. 3 जणांनी तिथे कॅच सोडलाय. आपण बघितला पहिला लॉंग ऑनला, त्यानंतर कव्हर पॉइंटला, त्यानंतर आपण बघतो इथे आणि त्यांचाच कॅच पुन्हा एकदा लॉंग ऑफला.
सर बॅट्समननी नाही, बहुतेक मालक आहे ना विनोद मिरगणे, तो लिंबू फिरवून आला असेल आज. येस सर. आणि त्यांनी सकाळी ते काय म्हणले होते सर, की आम्हाला बोलायचंय. काय बोलायचं होतं ते मला आता कळलं. ते ॲक्च्युली त्यांची 30-35 वर्षाची रायव्हलरी ते सांगत होते की नेहमी भारत आणि आबानी नेहमी त्यांना हरवले, पण यावेळेसची जी त्यांची यंग जनरेशन आहे त्यांच्यापेक्षा, ती यावेळेस नक्की मात देतील असं त्यांचं भाकीत होतं. नाही नक्कीच. आणि कॅप्टनला आणि संघ मालकाला ते एक उत्सुकता असते, की आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवू. आणि आज केलंय. पहिल्या दिवशी आपण बघितलं सूर्यदादा बांधण्याच्या टीमने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. 77 धाव्यांचा डोंगर उभा केला होता. आणि आज या टीमला, कोरेगड टीमला आहे ती संधी, ती सगळ्यात जास्त उंच धावा ती बनवू शकते. 55 धावा बनवल्या गेल्यात. चौथं षटक संपलं गेलंय. 5व्या षटकाला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 7 चेंडू आहेत. आणि जर 15 धावा बनवल्या तर 70 होतील, आणि जास्त बनवले तर सगळ्यात उंच स्कोर होईल. आपण बघतो एकही विकेट मैदानामध्ये नाहीये. टायमिंग होतं, पुढे येऊन फुलटा चेंडूला उत्तर दिलं गेलं. आपण बघतोय कव्हर दिशेने जाईन, सिंगल मिळतोय तिथे. हो हो, तिथे होती विकेटची संधी, पण कॅच ड्रॉप करता आला नाही. आपण बघतोय कॅच तिथे पकडता आला नाही टायमावरती, थोडासा निसटतोय. थ्रो सुद्धा टायमावरती होणं गरजेचं आहे. पाहिलं गेलं तर जास्त स्कोर नाही, कारण की 57 धावा आणि आणि 5वं शतक आहे. आपण बघितलंय इतिहास मैदानामध्ये 80 धावाचेच होताना आपण बघितल्यात. खोलवरचा चेंडू होता. यस, थोडासा कमबॅक केलंय गोलंदाजाने, थांबवलंय. आपण बघतोय राहुल चांगली गोलंदाजी करतोय. आपण दुसरी ओव्हर त्यांची बघितली होती, थोडीशी महागडी ठरली होती. त्यानंतर ओ टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. ओ टेक इन व्हेरी गुड कॅच. पहिलं पतंग मैदानामध्ये, करण जाधव मैदानामध्ये, जबरदस्त कॅच. ची मॅच होती. सगळ्यांना वाटलं सगळ्या मॅच 40 मिनिटांमध्ये 30 मिनिटांमध्ये संपायच्या. निकुल नावाचा बॉलर होता, मॅजिक ओव्हर होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 विकेटी घेतल्या आणि 7 विकेटीचं मिनिमम तिथे कोर्स असतो. त्यांची बॅटिंगला टीम आली, पहिल्याच बॉलवर मॅच जिंकली. 1.5 मिनिटामध्ये त्या स्पर्धेमधली पहिली मॅच संपली, 1.5 मिनिटामध्ये. पण कधी काय होईल क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही. आणि त्याच नोकलला मागल्या मॅचला 47 धावा मारल्या होत्या. एक क्रिकेटचा इतिहास आहे. तुम्ही कधी काय होईल सांगता येणार, कोणत्या धावा चेस करता येतील सांगता येणार नाही. जाऊया पुण्याला मॅचकडे. अनेक मान्यवर, अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून सर्वांचं स्वागत टिपेलमध्ये. कृष्णा, हा कृष्णा, भगवान श्रीकृष्ण सुद्धा साळवे होते आणि तुम्ही पण आहे. येस ना, नक्कीच. मी प्रेमाचा व्याख्याता आहे. येस, त्यांच्यासाठी गाणं लावेल ना. प्रेम वरलं ग तुझं, हे गाणं होईल थोड्या वेळाने तुमच्यासाठी. 59 धावा फलकावरती आहेत आणि एक गडी बाद आहे. आणि ज्यांना 3 ते 4 वेळा जीवदान मिळलंय ते मात्र प्रशांत स्ट्राईकला. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू होता, मोठा प्रहार करायचा प्रयत्न, पण डॉट चेंडू असेल. शेवटचा आणि लक्षणीय चेंडू मैदानामध्ये आहे. सर्व उंच धाबा तर काही बनवता आल्या नाही, पण धाव्यांचा डोंगर मात्र चांगला उभा केलाय. ओ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ खेळलाय, देखना स्ट्रोक, फील्ड तिथे डाऊन द बॉल. आपण बघतोय सिंगल बनवले गेली, डबलचा प्रयत्न केलाय, डबल बनवली गेली आहे. ग्रासवरती सकाळी ओलेपणा असल्यामुळे क्षेत्ररक्षण करताना आणि धावा बनवताना थोडीशी गडबड जाणवते. धावसंख्या फलक आपण बघतोय 61 बनवली आहे. जिंकण्यासाठी तिकोना डायनामाइट्स टीमला 62 धावींची गरज.
या ठिकाणी उपस्थित आहेत, आयकॉनिक खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. तुमचा खेळ चांगला होईल तर सगळं होईल. आम्ही कृष्णाबद्दल बोलत होतो. कृष्णाचं प्रेम हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि कृष्णा सातपुतेचं क्रिकेटवरचं प्रेम हे क्रिकेटमधल्या विश्वाला सगळं. आणि आपले मधुसूदन लोंढे सर तुम्हाला माहिती आहे का कृष्णा सातपुतेचे मावस भाव आहेत. हां, हे माहीत पाहिजे. आपण आपल्या शेजारी कोण बसतो आणि त्याचे आमचे मित्र आलेत संदीप लोंढे सर, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. यस सर, नवीन चेंडू पाहिजे मैदानामध्ये. कोरीगड चला फील्ड सजवून घ्या. यानंतरचा जो सामना होतोय तो विशालगड विरुद्ध लोहगड. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. बघा, क्रिकेटमध्ये लाईनीमध्ये जायला जर महाराष्ट्रामध्ये कशी सवय लागली असेल तर तुम्ही 365 ओळीचा थोडासा इतिहास बघा. मी एका महिन्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं, भिल्ल समाज आणि डोंगराच्या कडेला राहणाऱ्या वस्तीतील लोक ज्यावेळेस एका लाईनीमध्ये जायचे ना, त्यावेळेस त्यांची संख्या किती असायची पुढल्या दुश्मनांना कधी समजत नसायचं. मग आम्ही गाड्या डोंगरचं राहणारं चाकर शोभाचं होणार या वाक्यामध्ये आणि त्या कवितेमध्ये खूप सुंदर आहे बघा. ज्यावेळेस दुश्मनाला सांगायचं असताना आम्ही 4च जण आहे पण आमच्या मागं 40 जण हे दाखवायचे नसतात म्हणून एका लाईनीत जाणारे लोक आम्हाला दिसायला लागले. मग तेव्हापासून एक प्रथा आली की तुम्ही एका लाईनीत जावा, तुम्ही किती आहात ते फक्त एका ताकेमध्ये दिसेल आणि ज्यावेळेस तुम्ही सगळीकडे पांगाल ना मग तुमची एकतेची ताकद दिसून येणार आहे. मग अनेक वेळा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कसं चालायचं ते शिकणं गरजेचं आहे. चला विनंती, थोडं फास्ट खेळा. बॅटर माझ्या मते आपल्याकडे टाइम कमी आहे. आज 12 मॅचेस दिवसभरामध्ये संपवायच्यात. चला लवकर या. या ठिकाणी पुढचा टॉस होतोय विशालगड विरुद्ध लोहगड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या इथे टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आपण नाणेफेक करून घेतोय. आपण बघतोय आजच्या दिवसातला पहिला सामना. या सामन्यासाठी कोरीगडने केलेल्या धावा आहेत 61. जिंकण्यासाठी तिकोना डायनामाइटला हव्यात 62. या ठिकाणी लोहगडनी टॉस जिंकलेला आहे. नाणेफेकीचं कौल हा लोहगडच्या बाजूने आहे आणि या ठिकाणी लोहगडनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि विशालगडला या ठिकाणी फलंदाजीसाठी प्राचारण केलंय. मी लोहगडच्या संघनायकाकडे जातो. कालचा पहिलाच सामना होता. पहिल्या सामन्यामध्ये हार जरूर पत्करावी लागली कारण की धावसंख्या फक्त 35 झाली आणि समोरच्या टीमलाही त्या 35 धावसंख्येचा पाठलाग करताना 5व्या षटकापर्यंत जावं लागलं. एकंदरीत विक्रम आज तुमचे 3 सामने होणार आहेत. तुमचा नक्की या 3 सामन्यांसाठी एकंदरीत काय प्लॅन असणार आहे? आजचे तिन्ही होणारे सामने आम्हाला रन रेटच्या मार्जिनमध्ये जिंकावे लागणार आहेत. त्यामुळं आत्ता आम्ही फिल्डिंग घेण्याचा निर्णय यासाठी घेतला आहे की समोरच्या टीमला कमीत कमी रनामध्ये रोखून आणि कमीत कमी ओव्हरमध्ये ते टार्गेट चेस करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण जेवढ्या कमी रनामध्ये आम्ही त्यांना रोखू आणि जेवढ्या कमी ओव्हरमध्ये ते टार्गेट चेस करू त्यानुसार आमचा रन रेट वाढणार आहे. आणि आता हा जो ग्रुप आहे तो डेड ग्रुप म्हणून गणला जातोय कारण प्रत्येक जण एक मॅच जिंकलाय किंवा एक मॅच हारलेला आहे. आणि ह्या ग्रुपचं समीकरण असं राहणार आहे की जो संघ हा रन रेटनी जाईल पुढे सेमीफायनलला अशी आशा या ठिकाणी सर्वांच्या मनात निर्माण झालेली आहे. कारण 5ही संघ हे तुल्यबळ संघ आहेत. असं नाही आहे की कोणता संघ हा कमजोर आहे.
प्रत्येक संघ हा इथं आपले 100% देण्यासाठीच आलेला आहे आणि आपण पाहूया की पुढील जे सामने होणार आहेत ते जास्तीत जास्त रन रेटच्या मार्जिनने आम्ही जिंकण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच विक्रम, दोन्ही संघांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. यानंतरचा सामना लोहगड विरुद्ध विशालगड. जर तुम्ही पाहिलं तर एकंदरीत तिकोनाला जिंकण्यासाठी पाहिजेत 62 आणि जी कोरीगडनी सुरुवात केली होती पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, त्याचीच हुबेहूब राहुल गोरखा या ठिकाणी थेट प्रत्युत्तर देतोय. पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार. या ठिकाणी कोरीगड करून पण त्यांचा हुकमी एक्का गणेश तिवारी या ठिकाणी पहिलं षटक घेऊन आलाय. त्याला चोख प्रत्युत्तर या ठिकाणी राहुल गोरखानी दिले. दोन्ही चेंडूंवर 2 सनसनीत चौकार लगावून. बघूया तिसरा चेंडू. या ठिकाणी बघताय अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू या ठिकाणी राहुल गोरखा यांच्याकडनं तो मिस झाला. आपण बघताय या ठिकाणी गणेश तिवारी पुन्हा एकदा या ठिकाणी आपला चौथा चेंडू अलगद हाताने राहुलनी 1 धाव या ठिकाणी मिळवली आहे. आपण बघताय पहिल्या षटकामध्ये चौथा चेंडू या ठिकाणी गणेश तिवारी यांनी टाकलेला आहे. आपण पाहिलं तर या सामन्याची खरी रंगत या 2 संघामध्ये चालू आहे. गेले अनेक वर्ष हे या एकमेकाशी खेळतात. क्लीन बोल्ड गणेश तिवारी ऑन फायर. महेश या ठिकाणी नेक्स्ट बॅटर आलेला आहे महेश. आपण बघितलं असेल तर कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये गणेश तिवारी याने मॅन ऑफ द मॅच घेत सामना अतिशय चांगला रंगवला. आजच्या दिवसातला पहिला सामना तिकोना डायनामाइट्स विरुद्ध कोरीगड. कोरीगडनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत 61 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं आणि 62 धावा या ठिकाणी तिकोनाला करायच्या होत्या. आणि तुम्ही बघताय सुरुवातही या ठिकाणी राहुल गोरखानी अतिशय चांगली दमदार केलेली आहे. पण या ठिकाणी एक फलंदाज गमावलाय तिकोनाने. या ठिकाणी नक्कीच कुठेतरी यष्टीरक्षकाची गल्लत झाली आणि या ठिकाणी झेल हा सुटलेला आहे. 1 षटकानंतर धावसंख्या झाली 9. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक होतं. गणेश तिवारी आपल्या संघासाठी घेऊन आला होता कोरीगडकडनं आणि अतिशय सुंदर असं षटक टाकत एक आपल्या भेदक माऱ्यामध्ये एक या ठिकाणी फलंदाज त्यांनी टिपला आणि तोही तिरफळा उडवत. खरं तर आपण बघताय पुढील 4 षटकांचा सामना शिल्लक आहेत. एकंदरीत जिंकण्यासाठी तिकोनाला धावा हव्यात 62.
या ठिकाणी आपल्या कोरीगडसाठी दुसरं षटक, पण वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय विराज. बघूया राहुल काय करतोय आपल्या संघासाठी. या ठिकाणी स्टेप आउट करत राहुल पुढे आला होता. पहिलाच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहुलने केला, परंतु खालच्या एष्ट्यांवर तो चेंडू येऊन आदळला. अतिशय सुंदर मारलेला चेंडू या ठिकाणी सनसनीत चौकार. या ठिकाणी कोरीगडच्या प्रशिक्षक ची भूमिका जे बजावतायत त्यांचे संघ मालक विनोद मिरगणे. अतिशय सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी बॅटची कडा घेत यष्टीरक्षकाकडे गेलेला, परंतु कठीण झेल होता. यष्टीरक्षकाकडून हा झेल सुटलेला आहे. आपण बघताय दुसरं षटक चालू आहे या ठिकाणी कोरीगडने कुठेतरी तिकोना डायनामिटला बांधून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी कुठेतरी मिसफिल्ड आणि धावसंख्येमध्ये वाढ. या ठिकाणी 2 षटकं
समाप्त. दोन षटकांनंतर धावसंख्या 21, 2 बाद. ओव्हर टू यू नितीन सर. थँक्यू सर. आपण बघतोय मॅच रंगली आहे मित्रांनो. जशी आपण बघतोय एकीकडे कोरीगडनी जी सुरुवात केली होती तीच सुरुवात आपण बघतोय तिकोना टीमने मैदानामध्ये केली आहे. इफेक्ट तुमच्याकडे आहेत ना, तर विश्वास तुमच्याकडे आहे ना, तर विजयाचं नाणं, विजयाचा झेंडा तुमच्या समोर असणार आहे. फक्त त्याला पकडण्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे. क्रिकेटमध्ये सातत्याने गेम चेंज होतो. मी नेहमी सांगतो की 6 चेंडू हे 6 प्रकारचे असतात. तर 6 चेंडूंमध्ये 6 फटके तुम्हाला वेगळ्या प्रकारचे मारायच्यात. त्याच्यामध्ये विकेट मिळेल, डॉट मिळेल, चौकार मिळेल, षटकार मिळेल, वाईट मिळेल, नो मिळेल, काही मिळेल, पण ते 6 प्रकार तुम्हाला मैदानामध्ये दाखवा. त्याला थोडं फास्ट खेळा. तुम्हाला टायमाच्या आत मॅच संपवायची विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारे टीम 21 बनवल्यात. 18 चेंडूंमध्ये 41 बनवायच्यात. 12 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. लक्षात ठेवा. पंचांनाही सांगेल मी 12 मिनिटं यांच्याकडे बाकी आहेत. त्या 12 मिनिटांमध्ये 2 षटकांची संपणं गरजेची आहेत. ध्रुव आर्या मैदानामध्ये. चला आर्या, विनंती आहे थोडं फास्ट खेळा. पहिला चेंडू आमचे रानमाळे सर आम्हाला घोषित करतील वाईट चेंडू आहे. एकूण बाळा ठाकूर आपण बघतोय पिप्पाणीच्या जोशामध्ये आवाजामध्ये समर्थन करताना सूरजदादा बारण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. 22 धावा आणि 2 गडी बाद आहेत. आणि स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, क्रिकेटची शान, क्रिकेट की जान आणि युवकांच्या हृदयामध्ये त्यांचा आवाज असतो. प्रत्येकाची मैत्री कशी जपावी त्यांनी शिकवलं. सर्वांचे लाडके नेते, युवा नेते आपण बघतो या उद्योजक विश्वजित दादा बांड्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. ह्यानंतर माझ्या मते दादांचीच मॅच आहे. काल दादांची कमतरता होती, आज ती भरून निघणार आहे. कारण की 2024 दादांनी गाजवलाय. ते 3 षटकार आता कोणी विसरू शकणार नाही. 6 चेंडू आणि 24 धावा लागत असताना जी मॅच रंगली होती ना, ती अजूनही प्रत्येकाच्या नजरेसमोर आहे. आपण बघतोय ज्या खेळाडूने थेरगावमधून सुरुवात केली आणि पुणे जिल्ह्यामध्ये नाव केलं, तो सँडी परदेशी मैदानाच्या आतमध्ये आहे. काळ प्रत्येकाचा बदलतो मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भराडीचं वेड हे रक्तामध्ये असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. तीच ओढ, तीच झेप तुम्हाला घ्यावी लागेल मैदानामध्ये. सँडी परदेशी ऑन स्ट्राईकला खेळेल तर आर्या गोलंदाजी 17 चेंडू 40 धावेंची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील सँडी परदेशी. ये चलेंगे तो और चांद तक चलेंगे. पहिला चेंडू बिग करायचा प्रयत्न केलाय, फटका थोडासा फसलाय. आपण बघतोय एक सिंगलचा प्रयत्न होता पण नकार दिला गेला. नॉन स्ट्राईकचा बॅटर नक्कीच काहीतरी कानमंत्र देणार आहे. तुला टिकायचंय, शेवटपर्यंत तुला खेळायचंय, आपल्या टीमसाठी लढायचंय मित्रांनो. आणि सर कोरीकडचे आपण कॅप्टन आहात. पंचांचं असं म्हणणं तुम्ही बसा किंवा व्यासपीठावरती, कारण त्यांना गफलत होते. फिल्डर आहेत किती नाही, तरी पण तुम्ही लांबून फिल्डर दिसताय, बाकी काय नाही. येस, टी शर्ट सारखा आहे आपला, बाकी काय नाही. सँडी परदेशीच्या बॅट मधून आपण बघतोय फटका फसलाय तिथे. ग्राउंड द शॉट, पण एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. धावसंख्या फलक आपण बघतोय 23 या आकड्यावरती. तिकोना डायनामाइट्स आपण मैदानामध्ये बॅटिंग करताना बघतोय. दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये आता एक गोलंदाज तयार होतोय. वेगळी गोलंदाजी करावी लागणार आहे, वेगळी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. त्याशिवाय तुमचा धावांचा डोंगर उभा राहणार नाहीये. 62 धावेंचं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये 23 धावा बनवल्या गेल्यात. टायमिंग होतं तिथे फटका फसला गेलाय, पण आपण बघतोय लॉंग ऑनला, आपण बघतोय मिड ऑनला एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये हलकीशी बदल. धावसंख्या फलक 24 या आकड्यावरती. सँडी परदेशी पुन्हा एकदा स्ट्राईकला येतील. आपण बघितलं सँडी परदेशीने पुणे जिल्हा हा गाजवलेला आहे आपल्या बॅटिंगच्या दृष्टिकोनातून. अनेक वेळा वेगवेगळे फटके त्यांच्या बॅटमधून आपण बघितलेत, पण आता सातत्याने खरं त्यांना आपल्या टीमसाठी खेळणं गरजेचं आहे. हो 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 हो
आवाज केलाय पंचांनी दंडित केलंय. पंच सांगतायत कोणत्याही प्रकारचा चेंडू नसेल, मृत्यू घोषित केलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी माझ्या मते चोवीस धावा फलकावरती आहेत. आपण बघतोय ओ सँडी परदेशी पुन्हा एकदा बीट होताना. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. सारखं वारंवार तुम्ही थांबू नका. मी गोलंदाजालाही विनंती करेन आणि बॅट्समनलाही विनंती करेल. मित्रांनो, आपल्याला टाइमाचं महत्व आहे. त्या टाइमामध्ये मॅच थांबवा आणि संपवा. वाह, टाइमिंग ला जवाब. ताता तैयार बघ भैया. बल्ले में परफेक्ट मिडल ऑफ द बैट. चेंडू सी. थँक्यू. मी T20 ची मॅच सांगेल. एका फिल्डरने बाहेर येऊन कॅच घेतला होता, त्याच्यामुळे बाहेरून कोणी आत जाऊ नका, पॅनल्टी असते आणि तो नो बॉल असतो. येस, त्याच्यामुळे तुम्ही बाहेरून आतमध्ये येऊ नका. आतूनच तुम्ही आतमधून रनअप घ्या. हो, आडापाट्याने खेळायचा प्रयत्न पंचाने केले. अपील केली पण पंचांनी सांगितलं नाही. सुरेख चेंडू आहे. एष्ट्यांना कव्हर खेळून खेळायचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय रोहित मैदानाच्या आतमध्ये. रोहित कोकाटे चांगली बॅटिंग करतात. येस, ऊनही आपण बघतोय नजरेच्या अगदी समोर आहे, त्याच्यामुळे थोडस तीही तकलीफ आहे. 36 धावा फलक्यावरती आहेत मित्रांनो. अजूनही फुलटॉस दिलाय. दिशा भरकटली. चेंडू फरार होतोय. चार 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 चौकार. थँक्यू. टीमची धावसंख्या फलक 40 आहे. 9 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. चला चला, थोडा फास्ट खेळा. खूप वेळ गेला मित्रांनो या मॅचला. वाह वाह भाई वाह. ना अलीकडे ना तिकडे. चेंडू येईन बॅट मध्ये तर जाईन पलीकडे. षटकार षटकार षटकार.
बॅटर आउट आहे. स्कोअर कडे मी घेऊन जाईन. 21 मी लवकरच सांगेन. न्यू बॅटर फक्त मैदानामध्ये येऊ द्या. चला टीम मीटिंग नकोय. चला 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 विनंती. दोन्ही टीमा मजबूत खेळता येते. काय इफेक्ट दाखवल्या दोन्ही टीमांनी. एक तेरी तो एक मेरी. विनोद सर आपल्याला विनंती, आपण मैदानाच्या बाहेर या. ब्रेक होता, तुम्ही मैदानामध्ये गेला. कान मंत्रात सांगितलंय 6 चेंडू बाकी आहेत आणि 14 धावेंची गरज आहे. बराबर झालंय. टायमाच्या आत त्यांनी षटक संपवलीत. पण आता येणार हे षटक जर 4 मिनिटांमध्ये संपवलं तर ठीक आहे. सहा चेंडू 14 धावेंची गरज आहे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढे तुला रे गाड्या भीती कशाची. आणि आता अशा मॅचला जर निले सर आपण पेनल्टी दिली तर काय होईल. महायुद्ध होईल. हे बघा, तुम्हाला टाइम दिलाय त्यात संपवा. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न होणार का. नाही नाही नाही. नो नाही. ह्या शब्दांना क्रिकेटमध्ये लय महत्व आहे मित्रांनो. 5 चेंडू 13 धावेंची गरज. एक तेरी तो एक मेरी. कोण जिंकणार ही मॅच महत्वाची आहे मित्रांनो. इथे पॉइंट्स तुम्हाला कमवायचे असेल तर मॅच जिंकणं महत्वाचं आहे. प्रत्येक जण उभा आहे मॅच बघायला. वाह टायमिंग आहे कॅच. वा मॅच आहे, कॅच आहे. डीजे धावेंची गरज. 49 धावा, 6 गडी बाद. मॅच ऑन. कोरी गट टीम मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना. तिकोना डायनामाइट्स मैदानामध्ये बॅटिंग करताना. फटका फसलाय हलक्या हाताने. आपण तो स्लोअर डिलिव्हरी मैदानामध्ये. आता येणारा चेंडू हा चौकाराचा असणार आहे तर मॅच विजयाच्या दिशेने जाईल. प्रत्येक चेंडूला चौकार मारावे लागेल. 3 चौकार किंवा 2 षटकार. मारा इतिहास घडवा. डॉट घालवा इतिहास घडवा. एकीकडे कोडीगड, एकीकडे तिकोडा. प्रत्येक बॉलला तुम्ही क्षेत्ररक्षणाला वेळ घालवताय. विनंती आहे. येणारे दोन्ही चेंडू षटकाराचे असतील तर मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला मात्र प्रोत्साहन असेल. निर्णायक बॉल आउट ऑफ द पार. अरे इसको लगा डाला तो लाइव झिंगा लाला. आता काय होईल. 2011चा वर्ल्ड कप आठवेल. आता काय होईल. 1-6. जर ह्या आधीच्या चेंडूला 1-2 धावा बनवल्या असतात तर तुम्ही 4 बनवले असते तरी जिंकले असते. 1 चेंडू 6. ओ फुल टॉस दिलाय आणि मॅच फिनिश.